नमस्कार, हॅलो, हाय, राम राम मंडळी. तर मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी खास प्रेमाची गोष्ट या मालिकेचा रोज. तर आपल्या या चॅनलवरती फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने आपण मनोरंजनात्मक व्यंग काही मालिकेच्या पात्रावर करणार आहोत. त्यामध्ये कोणालाही दुखवण्याचा उद्देश नाही, हे मी तुम्हाला क्लिअर करू इच्छिते. तर आज आपण प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेचा रिव्ह्यू रोज करणार आहे. खरं तर ना प्रेक्षकांनो, या मालिकेचं नाव प्रेमाची गोष्ट कमी आणि भांडणाची गोष्ट जास्ती असायला हवी होती. वाटतंय ना तुम्हाला? आणि खरं तर माझ्या मते दोन बायका आणि फजिती ऐका असं नाव ठेवलं असतं तरी पण भारी वाटलं असतं. पण मुळात ना प्रेक्षकांनो, आपण मालिका का बघतो? आपलं मनोरंजन व्हावं म्हणून. पण आजकाल ना मालिकेच्या नावाखाली वाटेल ते दाखवलं जातं. आता मला सांगा, प्रेमाची गोष्ट या मालिकेतलं पात्र सावनी हे खरंच तुम्हाला असं प्रत्यक्ष वाटतं का हो? म्हणजे अशी एखादी स्त्री असू शकते का की जी आपल्या लहान बाळाला सोडून गेली असेल 6 महिन्यापासून? काहीही दाखवतात मालिकेमध्ये, हद्द झाली आहे. खरं तर ह्या मालिकेचा बेस एक हिंदी मालिका म्हणजे कुठली तरी होती, तर त्या मालिकेवरनं त्यांनी मराठीमध्ये हे सगळं केलेलं आहे. कळत नाही प्रेक्षकांनो, प्रत्येक मालिकेमध्ये 2-2 बायका का दाखवतात एका नवऱ्याला? खरंच हे असं कुठं खरोखर असतं का हो? काहीही दाखवायचं वाटेल तसं. आधीच्या मालिका किती छान होत्या नाही प्रेक्षकांनो? वादळवाट म्हणू नका, गंगाधर टिपरे म्हणू नका, अग्निहोत्र म्हणू नका, खूप सगळ्यात दर्जेदार मालिका होत्या. त्या मालिका अजून सुद्धा आपल्या डोक्यातनं जात नाही. आभाळ माया, अगदी रिसेंटली चूक भूल द्यावी घ्यावी, ती तर मला फार आवडायची मालिका. तशा तर ह्या सगळ्याच मालिका माझ्या फेवरेट होत्या. पण खरं सांगा मला, आजकालच्या मालिकांमध्ये असं काही असतं का हो? आपल्याला अशी एक्साइटमेंट वाटतच नाही. काहीतरी आपलं बघायचं म्हणून आपण बघतो. त्यात प्रत्येक मालिकांमध्ये ट्रेंडच झालाय 2 बायका आणि 1 नवरा. अरे बाप रे, काय भयंकर दाखवतात हे. मला खरं सांगा, अस्तित्वात असं कुठे असतं का? जी गोष्ट या मालिकेमध्ये काय घडलंय, काय बिघडलंय याची चर्चा करायला आपण आलो आहोत. म्हणजे मी तुम्हाला सांगायला आली आहे. खरं तर त्यात घडलंय कमी आणि बिघडलंय जास्ती, हे मात्र नक्की आहे. त्या हिंदी मालिकेवरनं कुठून तरी घेतलेली आहे. तर त्या मालिकेमध्ये पण बरंच काय काय घडलेलं आहे, ते म्हणजे आपल्या कल्पना विश्वाच्या अगदी वरचं आहे. तसं आता ह्या मालिकेमध्ये पण आपल्याला काय काय बघावं लागणार आहे. खरं तर तुम्हाला सांगू का, एक म्हणजे त्या मुक्ताची ॲक्टिंग आणि तिच्या आईची ॲक्टिंग, या दोघींसाठी फक्त मी ही मालिका बघते. नाही तर मालिकेमध्ये काय बोलू? तर या मालिकेमध्ये आता सध्या एक वेगळाच ट्रॅक त्यांनी लावलाय. काय तर म्हणे आता त्या हर्षवर्धनला सावनीमध्ये इंटरेस्ट नाही. या मालिकेतलं कॅरेक्टर म्हणजे सावनी. आता तिला तुम्ही विलन म्हणा की हिरोईन म्हणा, पण बिचारं कायमच दुर्लक्षित पात्र आहे. म्हणजे काय काय दाखवलंय, म्हणजे हिला त्या माणसाबरोबर पण राहायचंय, पण तिच्या नवऱ्यालाही सुखात राहू द्यायचं नाहीये. म्हणजे घटस्फोट दिलेला नवऱ्याला. काय दाखवतील प्रेक्षकांनो मालिकेवाले. बाप रे बाप. एवढंच नाही प्रेक्षकांनो, तर त्यांनी काय काय म्हणजे ती त्याच्या घरी काय घुसते, त्याच्या बिझनेसमध्ये काय घुसते. मालिकेची कथा सुरुवातीला त्यांनी खूप छान घेतली. म्हणजे नायिका जी आहे तिला मूलबाळ होणार नाहीये वगैरे, ही सगळी कथा त्यांनी खूप अप्रतिम घेतली. कशा प्रकारे ते सईमुळे सागरचं आणि मुक्ताचं लग्न झालं. बरं, या कथेमध्ये सई आता तुम्हाला खूप कमी दिसणार आहे. म्हणजे फक्त आणि फक्त सावनी सगळीकडे दिसते. सावनीला वाटतं ते होतं, सावनीला पाहिजे तसंच पाहिजे. सावनीला ना धड त्या माणसासोबत सुखात राहायचंय, ना या सागरला सुखात राहू द्यायचंय. मी सांगत असते की त्या सागरने मला खूप त्रास दिलाय, मी त्याला सोडणार नाहीये. आणि दर वेळेला त्या हर्षवर्धनच्या मनासारखं करते आणि तोंडावर आपटते. आता तर काय, तिचा पुन्हा एकदा प्लॅन फ्लॉप झाला. म्हणजे 5व्या-6व्यांदा प्लॅन फ्लॉप झाला असेल तिचा. आणि आता त्या हर्षवर्धनने अट घातली आहे की तुझा भाऊ आला पाहिजे माझ्याकडे ठिकाण घेऊन. बरं ठीक आहे बाबा, तेही तिच्या मनासारखं झालं. म्हणजे प्रत्येक वेळेला फक्त सावनीच्या मनासारखं होत असतं बरं का या मालिकेमध्ये. आणि मला हे कळत नाही की मालिकेमध्ये दर वेळेला बायकांनाच का विलन दाखवतात? म्हणजे पुरुष फार कमी विलन दाखवतात. म्हणजे बायका खरंच इतक्या वाईट असतात का? नंदेच्या पात्राचा तर पार चोथा करून टाकलेला आहे. म्हणजे नणंद हा म्हणजे सगळ्यात वाईट माणूस हे प्रत्येक मालिकेमध्ये दाखवलं जातं. मला अशी एखादी तरी मालिका सांगा ज्यामध्ये नंदेला विलन नसेल दाखवलं. सासूला तर दाखवतातच, पण मला खरं सांगा, प्रत्यक्षात असं कधी होतं का? आपले माणसं एवढे वाईट नसतात. हा, अपवाद असतात काही काही ठिकाणी, पण दरवेळेला असं होत नाही. असो तर प्रत्येक मालिकेमध्ये म्हणजे त्या ठरलं तर मग मध्ये ती अस्मिता, तर ते तर जगावेगळंच कॅरेक्टर आहे. आणि आता ह्याच्यात पण ती स्वाती, म्हणजे त्या टिपक्याच्या रांगोळीत पण ती होती बिचारी सुमी चांगली, तर तिला पण शेवटी वाईट करून टाकलं त्यांनी.
म्हणजे प्रत्येक मालिकेमध्ये काय ती नणंद वाईट असं नसतं. सकाळी किती अप्रतिम मालिका असायच्या. वादळवाट म्हणू नका, दामिनी म्हणू नका, दूरदर्शनवरची सगळ्यात भारी मालिका होती ती. आपण सगळेजण म्हणजे आपली कामं धामं सोडून मालिका बघण्यासाठी टीव्ही समोर बसायचो. आता तर लाग नाहीये, आपण पोरांसमोर सुद्धा मालिका बघू शकत नाही. म्हणजे खरंच बघू शकत नाही हो. अर्थातच लहान लहान मुलांसमोर मालिका बघणं अशक्य आहे. मालिकेमध्ये केव्हा काय सीन दाखवतील याचा काही पत्ता नसतो. आणि त्यांना असं वाटायचं कुठेतरी हे पात्र आपल्याशी निगडीत असेल का, पण आपण त्या म्हणजे खूप समरस होऊन ती मालिका बघायचो. आता मला सांगा प्रेक्षकांनो, सावनी सारखं पात्र कोणी असं इमॅजिन तरी करेल का की हे पात्र आपल्यासोबत निगडीत असेल, किंवा मुक्तासारखं. मुक्ता पण खूप जेन्युइन कॅरेक्टर दाखवलंय, पण आता मात्र सध्या त्याच्यात काय ट्रॅक लावलाय त्यांनी की त्या सावनीला हर्षवर्धनशी लग्न करायचं. आणि त्या हर्षवर्धनला आता कंटाळा आलाय बरं का सावनीचा, कारण त्या हर्षवर्धनला कळून चुकलंय की आपले सगळे प्लॅन फ्लॉप होणार आहे. ही बाई काही सागरला बर्बाद करू शकत नाही. त्यामुळे तो त्याच्या त्या दातपाड्या मित्राला सांगतोय. तो दातपाड्या नाही का, त्याचा दात पाडला होता मुक्ताने, मग त्याने केस केली, ते सगळं आता प्रकरण त्यांनी निपटवलं ना, तर त्यामध्ये तो मित्र त्याच्यासोबत सामील आहे. आणि तो त्याच्या मित्राला सांगतो की मला आता कंटाळा आला हिच्यासोबत राहायचा, मी आता हिला 6 महिने सुद्धा झेलू शकत नाही, मी वेडा होईल. इतके दिवस काही वाटलं नाही त्याला, आणि आता अचानक वाटतंय. आणि आता तो तिला सांगणार आहे की तू माहेरी जाऊन राहा. आणि लिटरली ती मुक्ता डोक्यावर पडली आहे का, ती तिच्या आईच्या घरी आणून ठेवणार आहे सावनीला. अरे देवा, त्या माधवीताई आत्ताच आजारातून बऱ्या झालेल्या दाखवल्यात त्यांनी. त्यांच्या डोक्याशी नसती कटकट. म्हणजे आधी तर तो आदित्य, आणि नंतर आता ही सावनी, त्या बिचाऱ्या आधी घर बदलतील. त्याच्यासाठी माहेर कधीही समोर नको, माहेर ज्यांना जास्ती ताप होतो. असो मालिका म्हटलं की ते सगळं काल्पनिकच असतं. त्यातनं काय चांगलं घ्यायचंय, काय वाईट घ्यायचंय हे आपण ठरवायचं असतं. खरं तर मनोरंजन म्हणूनच आपण मालिका बघायला हवी, पण मालिका सुद्धा तशाच दर्जेदार असायला हव्या. खरं तर एक सांगू, आहेत सगळ्या मालिका चांगल्या, पण एवढी अतिशोक्ती दाखवतात ना, नको वाटतं. मालिका तर अगदी ताणून खेचून मोठ्या करतात. काही कोणाचे वडील काढतात, कोणाची आई काढतात, मेलेले लोक जिवंत करतात. अरे बाप रे, हे सगळं कल्पना विश्वाच्या पलीकडचं आहे. गोष्टीमध्ये मुक्ताची आई खूप छान काम करतात. त्या मस्त काम दाखवलेलं आहे त्यांचं. पण मध्ये रिसेंटली त्यांनी त्या आदित्यच्या ॲक्सिडेंटचं जे काही सीन दाखवले होते ना, ते तर अगदी भयंकरच. म्हणजे एक लहानसा, म्हणजे किती लहान आहे तो, मला असं वाटतं कदाचित 3री-4थीचा असावा तो. तर एवढा लहानसा पोरगा गाडी मागतो आणि ड्रायव्हर चक्क त्याच्या हातात गाडी देतो पण, आणि त्याने ॲक्सिडेंट पण केलाय. गनिमत त्याला निबंध लिहायला नाही सांगितला माधवी त्यांनी. नाही म्हणजे दाखवलं त्यांनी तो ट्रॅक छान, पण त्यावेळेला त्या सागरला पण विश्वास बसत नाही मुक्तावर की मुक्ता काय म्हणेल काय नाही. फक्त लांबवतात ते एपिसोड. मालिका ही फक्त मनोरंजनासाठी असते. त्यातनं आपल्याला काय घ्यायचं काय नाही हे आपल्या मनावर असतं. हे सगळे पात्र काल्पनिक असतात. खऱ्या आयुष्याशी यांचा वास्तवाशी काहीही संबंध नसतो, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. मालिकेतला प्रत्येक कलाकार त्यांची पूर्ण टीम पूर्ण एफर्ट घेऊन मालिका ही आपल्यासमोर बेस्ट द्यायचाच प्रयत्न करतात. पण खरं सांगू का प्रेक्षकांना, आत्ताच्या मालिकांमध्ये पूर्वीच्या मालिकांसारखा चार्म नाहीये, खरंच नाहीये. पूर्वीच्या मालिका आपलं बघायचं टाइमपास म्हणून आणि सोडून द्यायचं. आपला हा रोस्टिंगचा विषय तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. मी एक छोटासा प्रयत्न करते, हळूहळू मी पण शिकत जाईल, आणि तुमची साथ असेलच ना मला. पुढच्या कुठल्या मालिकेचा रोज तुम्हाला ऐकायला आवडेल मला नक्की कमेंट करून कळवा. आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.